श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। होळी सगळ्यांनाच माहीत आहे, रविवारी आहे होळी। आणि होळीला ना तुम्हाला खरं सांगते, जितके उपाय करू तितके उपाय कमी असतात। कारण होळीच्या या पवित्र अग्नीमध्ये काही वस्तू जर आपण टाकल्या तर आपल्या आयुष्यामधले अनेक अनेक संकटे दूर होतात। आज मी तुम्हाला असे 12 उपाय होळीचे सांगणार आहे, जे यूट्यूबवर तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाहीत। असे 12 अत्यंत अनुभवी, प्रभावी आणि जबरदस्त तोडगे, ज्याला उपाय आपण म्हणतो। काही तांत्रिक आहेत, काही अनुभवसिद्ध असे उपाय आहेत, जे केल्याने तुमच्या आयुष्याच्या संकटांवर मात होईल आणि तुम्ही चांगले आयुष्य जगू लागाल। आणि वर्षातून एकदाच करता येतात हे उपाय, त्यामुळे संधी कुणीही वाया घालवू नका। व्हिडिओ पूर्ण बघा। विनाकारण प्रश्न म्हणजे तुम्हाला विचारावे लागणार नाहीत की ताई हे असं करू का, तसं करू का, कारण तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्येच लपलेलं असतं। आता कशावर आपले हे उपाय आहेत तर आजारी व्यक्ती, पीडित व्यक्ती, तांत्रिक कुणी काही केलेलं आहे याविषयी, पतीचे प्रेम मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे अडकलेले पैसे मिळवण्यासाठी, शत्रुदोष, ग्रहदोष, राज्यपक्ष, राजकारण, त्याचप्रमाणे भय, भीती, आर्थिक नुकसान आणि नजर दोष, या सगळ्यांसाठीच हे उपाय आहेत। तर हे उपाय अवश्य करा आणि बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो ते। आजार तुमचा जर समजा वाढतोय तर तुम्हाला काय करायचं आहे? आजारी व्यक्तीसाठी, आजार लहान असू दे, मोठा असू दे, खूप मोठे आजार असू दे, सगळ्यांसाठी औषध उपचार तर करायचेच आहेत। असा मी सल्ला देणार नाही की औषध घेऊ नका आणि हा उपाय करा। औषधांसोबत काही जण असे आहेत की औषधं घेऊनही फरक नाही पडत। अशांनी काय करावं? 1 चमचा तूप, ते गाईचं असू दे किंवा म्हशीचं असू दे, गाईचं असेल तर उत्तमच आहे। 1 चमचा तूप, 2 लवंगा, 1 बत्तासा, 1 विड्याचे पान पेटत्या होळीत तुम्हाला टाकायचे आहे। पेटलेल्या होळीत, शक्यतो सामूहिक होळीत टाका असा मी सल्ला तुम्हाला देईन। दुसऱ्या दिवशी तिथली राख घेऊन यायचं, चांगली मोठी पिशवी भरून राख घेऊन यायची त्या होळीची, आणि त्या रोगीच्या संपूर्ण अंगाला, ती थोडंसं अंग ओलं करून अंगाला पूर्ण राख लावायची आणि स्नान करायचं। असं 21 दिवस त्या राख लावून स्नान करायचं। त्या व्यक्तीची संपूर्ण आजारपण जे काही आहे ते दूर होईल आणि त्या व्यक्तीची रोगराई म्हणजे असाध्य रोग ज्याला म्हणतो आपण, ते बरे होण्यास मदत होईल। आता पतीचे प्रेम, बऱ्याच अशा स्त्रिया आहेत ज्या पतीच्या प्रेमापासून वंचित आहेत किंवा ज्यांना काही त्रास आहेत, प्रेम मिळत नाहीये, पती नीट लक्ष देत नाहीये, अशांसाठी 7 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत होळीला। आणि प्रत्येक प्रदक्षिणेच्या वेळेस 1 गोमती चक्र पतीचे नाव घेत होळीमध्ये टाकायचे आहे। 1 गोमती चक्र म्हणजे 7 गोमती चक्र तुम्हाला लागणार आहेत। एका प्रदक्षिणेला 1 गोमती चक्र तुम्हाला टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझा पती माझा व्हावा, आपलासा व्हावा, माझ्या पतीचं प्रेम, मान सन्मान मला मिळावं, त्याला दीर्घायुष्य लाभावं, अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तांत्रिक बाधा ज्यांच्यावर झाल्या आहेत त्यांना सुद्धा होळीत अत्यंत प्रभावी असा उपाय मी सांगणार आहे। बरेच लोक आहेत की ताई कुणीतरी काहीतरी केल्यासारखं वाटतंय, तांत्रिक बाधा झाल्यासारखं वाटतंय, तर ते निवारण करण्यासाठी 1 चमचा तूप, 2 लवंगा, 1 बत्तासा आणि थोडीशी खडी साखर ही तुम्हाला होळीमध्ये टाकायची आहे। दुसऱ्या दिवशी या होळीची राख चांदीच्या ताबिजात घालून तांत्रिक बाधा झालेल्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये हा ताबीज घालायचा आहे। जोपर्यंत त्या व्यक्तीला त्रास होतो तोपर्यंत, त्यातून तो मुक्त झाला की तो ताबीज वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचा आहे। लवकरच फरक पडेल। पूर्ण फरक पडला आहे असं जाणवलं की तुम्ही तो ताबीज टाकून देऊ शकता। थोडीशी राख शिल्लक ठेवा, पुन्हा कधी त्रास जाणवला तर पुन्हा तुम्हाला हा उपाय करता येईल। पैसे परत मिळावेत म्हणून, आता अडकलेले पैसे परत मिळावेत म्हणून बघा, एका व्हिडिओमध्ये किती गोष्टींवर उपाय आहे। अडकलेले पैसे परत मिळावेत म्हणून डाळिंबाच्या काडीने होळीच्या कडेला त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकले आहेत। होळीच्या कडेला जी माती असते तिथे तुम्हाला डाळिंबाच्या काडीने त्या व्यक्तीचे नाव लिहायचे आहे। आणि होळी शेजारी तिथे नाव लिहिले की होळीमध्ये हिरवा गुलाल थोडासा टाकायचा आहे आणि होलिका देवीपाशी प्रार्थना करायची आहे की माझे अडकलेले पैसे लवकरच परत मिळू देत। शत्रुदोष म्हणजे शत्रूंचा ज्यांना खूप त्रास आहे
तो त्रास ज्यांना असं वाटत आहे की शत्रूंनी मला त्रास देऊ नये, की शत्रूपासून मला त्रास आहे, त्या त्रासातून मी मुक्त व्हावं. शत्रूचं काही वाईट करायचं नाहीये, फक्त आपल्याला आपल्या त्रासापासून मुक्ती हवी आहे. अशा वेळेस रात्री 12 वाजता, भले ती होळी पेटलेली असो किंवा धगधगणारी असू देत, मात्र रात्री 12 वाजता डाळिंबाच्या झाडाची एक काडी तुम्हाला घ्यायची आहे. ती आत्ताच आणून ठेवा, म्हणजे ऐन वेळेस तुम्हाला शोधाशोध करावी लागणार नाही. डाळिंबाची काडी डाव्या हातात घ्यायची आहे. होळीच्या कडेला जी माती असती त्यात तुम्हाला ते नाव लिहायचं आहे, शत्रूचं नाव लिहायचं आहे आणि उजव्या हातानं पुसून टाकायचं आहे. डाव्या हातात डाळिंबाची काडी घेऊन नाव लिहायचं आहे, उजव्या हातानं पुसून टाकायचं आहे आणि त्या होळीच्या राखेचा तिळक आपल्या कपाळावर सलग 21 दिवस लावायचा आहे. अत्यंत तुम्हाला फरक पडेल. शत्रू त्रास द्यायचा बंद करेल, शत्रू तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करेल. असा हा अनुभव सिद्ध आणि अत्यंत सुंदर असा उपाय आहे. पुढचा उपाय आहे पत्रिकेतले दोष. बरेच गुरुजी ब्राह्मण मोठाले खर्च सांगतात की 3,000ची शांती करा, 5,000ची शांती करा, 11,000ची शांती करा, 21,000ची शांती करा आणि प्रत्येकालाच ते जमतं असं नाही. ते करू नये या मताची मी बिलकुल नाहीये, त्यानं चांगलाच फरक पडतो. मात्र ज्यांना जमत नाहीये त्यांच्यासाठी उपाय सांगत आहे की पत्रिकेत काही दोष असेल तर थोडेसे तूप, लवंगा, एक बत्तासा आणि विड्याचे एक सिंगल पान अग्नीत टाका आणि ती जी थोडीशी होळीची राख आहे ती घ्या आणि पाण्यामध्ये प्रवाहित करा. शत्रूचं नाव घेत नाही, तुमच्या कुंडलीतले संपूर्ण पत्रिकेतले दोष नाहीसे होतील. ही राख नुसती पाण्यात तुम्हाला प्रवाहित करायची आहे. राजकारणात जी लोक आहेत त्यांना राजकारणात यश हवं आहे, निवडणुकीत यश हवं आहे किंवा कोणत्याही पदासाठी निवडून यायचं आहे, अशा लोकांनी होळीला उलटे 7 फेरे घालावेत. सरळ नाही, उलटे 7 फेरे घालावेत आणि तुम्हाला रुईचे झाडाचे मूळ, म्हणजे थोडेसे खालचे मूळ, अशी 7 मूळ आणायची. प्रत्येक प्रदक्षिणा घालताना एक मूळ होळीच्या अग्नीत टाकायचं. करून बघा. राजकारणात तुमचं नाव पुढं नाही आलं तर बोला. वास्तुदोष. आता बऱ्याच घरामध्ये टॉयलेट चुकीच्या दिशेला आहे, किचन चुकीच्या दिशेला आहे, आमचं दरवाजा चुकीच्या दिशेला आहे, आमचा फ्रीज चुकीच्या दिशेला आहे, ताई आम्ही जागा हलवू शकत नाही, आम्ही एकाच खोलीत राहतो, अशा सर्व माझ्या मित्रमैत्रिणींसाठी, ताईदादांसाठी वास्तुदोष घालवण्यासाठी खास उपाय. कुलदेवी समोर गुलाल ठेवायचा आहे, प्रार्थना करायची आहे कुलदेवीजवळ की घरातला सबंध वास्तुदोष जाऊ दे आणि हा गुलाल एका वाटीत घेऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा आहे. ईशान्य कोपरा स्वच्छ करायचा आहे आणि ईशान्य कोपऱ्याची पूजा करायची आहे. गुलाल ठेवायचा आहे. ईशान्य कोपऱ्याच्या फरशीला हळदी कुंकू लावायचे आहे. थोडेसे अक्षता व्हायचे आहे. धूप, दीप आणि थोडासा नैवेद्य ईशान्य कोपऱ्यात या दिवशी पूजा करायची आहे. संपूर्ण वास्तुदोष तुमच्या घरातले निघून जातील. आता ज्यांना खूप भीती वाटते, म्हणजे विनाकारण भीती वाटते, घाबरल्यासारखे होते, दचकायला होते, झोपेमध्ये दचकायला होते, अशा लोकांनी 2 नारळ, 1 जोड लवंगा, म्हणजे 2 लवंगा, पिवळी मोहरी 21 वेळा ज्या व्यक्तीला खूप भीती वाटते त्याच्यावरून तुम्हाला उतरवायचं आहे उलट्या दिशेने आणि अग्नीत टाकायचे आहे. यामुळे त्या व्यक्तीचे भीती सगळे कमी होईल. आर्थिक नुकसान तुमचे सतत जर होत असेल तर दारात तुम्हाला 2 मुखी दिवा लावायचा आहे, म्हणजे 4 बाजूला दिव्यांची तोंड असतात. 2 बाजूला वाती लावायच्या आहेत. 2-2 वाती घालून एकूण 4 वाती 2 दिशेला असा मुख्य दरवाजात बाहेरच्या बाजूला आपण आत येतो त्याच्या उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. कणकेचा लावलात तर तो दुसऱ्या दिवशी झाडाखाली टाका. पितळेचा, चांदीचा लावलात तर तो तुम्ही घरात घेऊ शकता. फुलवाती लावायच्या नाहीयेत, लांब वाती लावायच्या आहेत. या दिव्यात चिमूटभर गुलाल तुम्हाला टाकायचा आहे. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होत आहे, अत्यंत जास्त खर्च होत आहे, त्यापासून तुम्हाला आळा बसेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल. कसे वाटले तुम्हाला हे उपाय नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचू दे. होळीचे हे उपाय सगळ्यांनी करावेत असे आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी ह्याच्यामध्ये इलाज आहे. तर स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करते की सगळ्यांची सर्व दुःख दूर होऊ दे आणि सगळ्यांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे. याच प्रार्थनेबरोबर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.